महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये टक्कर, विदर्भात आघाडी। भंडारा गोंदिया पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे आघाडीवर। यवतमाळ वाशिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख पोस्टल मतदानावर आघाडी। वर्धा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमर कोस्टल पोस्टल मतदान आघाडीवर। सांगलीत अपक्ष विशाल पाटील आघाडीवर। सांगलीत अपक्ष विशाल पाटील 700,000 मतांनी आघाडीवर आहेत। कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर। कोल्हापुरात काँग्रेसमध्ये शाहू महाराज 8,000 मतांनी आघाडीवर आहेत। नागपूरमध्ये लोकसभेच्या मतदार मोजणीला सुरुवात। पहिल्या फेरीत भाजप उमेदवार आघाडीवर। नागपूरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरी 10,000 मतांनी आघाडीवर आहेत। नांदेड लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात। पोस्टल मतदानात भाजप उमेदवार आघाडीवर। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत। पुण्यातील शिरूर मतदारसंघात पहिल्या फेरीत मवियाचे अमोल कोल्हे यांना 6,116 मतांनी आघाडी मिळाली आहे, तर महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत। अकोल्यात टपालद्वारे मिळालेले पक्षनिहाय मतं भाजपा 12,684, काँग्रेस 16,887, वंचित बहुजन आघाडी 12,122। एकूण 6 मतदारसंघातील स्थिती। बीडमधून पंकजा मुंडे 846 मतांनी आघाडीवर। धारावीमध्ये दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आघाडीवर। निवडणूक 2024चे निकाल आज संपूर्ण जगासमोर असणार आहेत। भारताची ही सार्वत्रिक निवडणूक 7 टप्प्यात पार पडली। लोकसभा निवडणुकीच्या पूर्ततेनंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला आघाडीच्या मिळण्याचा अंदाज आहे, तर विरोधी आघाडी भारताने 295 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा केला आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।